परभणीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे 20 ते 25 मिनिटे संवाद साधला. परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली, कुटुंबाला धीर दिला. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाला. ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचे सांगत तेही या प्रकरणी तितकेच जबाबदार आहेत असे म्हटले. RSSची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची असून या भेटीत कोणतेही राजकारण करणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.